नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर तुम्हा सर्वांचं यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. या अगोदर पहा, आपण काही अंकगणित आपण याचे व्हिडिओ बनवले होते, पण त्यानंतर आता आपण एक नवीन घटक म्हणजे बुद्धिमापन चाचणी या विषयाचा घेऊन येणार आहोत. आणि घटकाचं नाव आहे पहा, नातेसंबंध. आपल्या सगळ्यांना माहित आहे की पोलीस भरतीपासून सहसेपासून ते एमपीएससी पर्यंत या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नाते काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारला जातो. तर पहा, आता आपण याच्यामध्ये काही गोष्टी समजावून घेऊ. पहिल्यांदा जसं पहिला मुद्दा पहिला मुद्दा काय म्हणतो पहा, की ज्या नावासमोर चे शब्द असतो किंवा प्रत्यय, ज्या नावासमोर चे प्रत्यय असतो त्याचा रोल सांगायचा असतो सी प्रत्यय असल्याचे. म्हणजे जेव्हा आपल्याला नातेसंबंधावर प्रश्न विचारतात तेव्हा बेटा काही नावासमोर चे शब्द असतो आणि काही नावासमोर सी शब्द असतो, तर समजून घ्यायचं की ज्याच्या समोर चे प्रत्यय लागलेला आहे त्याचा रोल सांगायचा असतो आणि ज्या नावाच्या समोर सी प्रत्यय लागलेला आहे त्याच्या सी. आता उदाहरणामध्ये पहा, उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, हे उदाहरण काय म्हणते की संदीपचे समाधानशी नाते काय. पहा, संदीपचे कुणाशी समाधानशी नाते काय. तर संदीपचे समाधानशी नाते काय याचा अर्थ आहे संदीप हा समाधानचा कोण. कुणासमोर चे शब्द आहे संदीप, मग याचा अर्थ तुम्हाला संदीपचा रोल सांगायचा आहे. मग संदीप हा समाधानचा कोण. आता दुसरं वाक्य बघा, हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, संदीपशी समाधानचे नाते काय. आता इथे काय सांगितलं, संदीपशी समाधानचे नाते काय. मग इथं पहा, कुणासमोरचे शब्द आहे समाधान आणि शी शब्द कुणासमोर आहे संदीप. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला रोल कुणाचा सांगायचा याचा आता समाधानचा. मग याचाच अर्थ काय होतो, तर समाधान हा संदीपचा कोण असेल. ठीक आहे, हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. ज्याच्या समोरचे प्रत्यय असेल त्याचा रोल सांगायचा असतो, ज्याच्या समोर सी प्रत्यय आहे त्याच्या सी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काही कोड समजून घ्यावे लागतील. पहा, जसं नातेसंबंध हा घटक शिकताना आपल्याला काही कोड लक्षात ठेवावे लागतात. जसं पहा, या ठिकाणी पहिला कोड आहे नवरा आणि बायको, किंवा त्याला आपण पती आणि पत्नी म्हणू. जर प्रश्नामध्ये नवरा बायकोचं नातं आलं तर त्या ठिकाणी बेटा आपल्याला क्रॉसचं चिन्ह घ्यायचं आहे, किंवा त्याला आपण गुणाकारचं चिन्ह म्हणू. पहा, आता या गुणाकारच्या चिन्हाचा उपयोग कधी करायचा हे 3 वाक्य पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळून जाईल. तर बघा, पहिलं वाक्य काय आहे, ए हे बी चे पती आहेत. आता पहा, ए हे बी चे पती आहेत म्हटल्याच्या नंतर ह्या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह येईल, क्रॉसचं. आणि कोण पती आहेत, ए हे पती आहेत. ए हे पती आहेत म्हणजे ए हा मेल आणि ही त्याची पत्नी म्हणजे ही कोण असेल फिमेल. म्हणजे ए हे बी चे पती आहेत. कोण, ए पती आहेत आणि कुणाचे बी चे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य पहा, ए ही बी ची पत्नी आहे. कोण, ए ही बी ची पत्नी आहे. आता पुन्हा या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह येईल, क्रॉसचं, ए आणि बी. आता इथं कोण पत्नी आहे, पत्नी कोण आहे, तर ए ही बी ची पत्नी आहे. ए पत्नी आहे म्हणजे ती फिमेल आणि तो तिचा पती म्हणजे हा कोण असेल मेल. म्हणजे ए ही बी ची काय आहे पत्नी आहे, म्हणजे जेंडर फिमेल आणि जेंडर मेल. ए ही पत्नी आहे आणि बी तिचा कोण असेल तर पती असेल. त्यानंतर तिसरं वाक्य पहा, तिसरं वाक्य काय म्हणते, ए आणि बी हे जोडीदार आहेत. ठीक आहे, आता ए आणि बी हे जोडीदार आहेत म्हणल्याच्या नंतर या दोघांच्या मध्ये क्रॉसचं चिन्ह येईल, पण नेमकं याच्यामध्ये पती कोण आणि पत्नी कोण हे आपल्याला मात्र निश्चित माहित नाही. मग ए आणि बी जोडीदार आहेत, दोघांच्या मध्ये क्रॉसचं चिन्ह येईल, पण बेटा निश्चित आता हे ए नावाची व्यक्ती मेल आहे का फिमेल आहे आपल्याला माहित नाही, आणि बी नावाची व्यक्ती सुद्धा मेल आहे का फिमेल आहे हे निश्चित माहित नाही. पण समजा ए जर मेल असेल तर मग बी कोण असेल फिमेल, आणि जर ए फिमेल असेल तर मग बी कोण असेल मेल असेल. हे जोडीदार आहेत. म्हणून या 3 वाक्यावरून आपण या प्रकारची माहिती मांडू शकतो. ठीक आहे, म्हणजे पहिला कोड कोणाचा होता, पती आणि पत्नी, आणि क्रॉसचं चिन्ह तो त्याचा कोड आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा कोड पहा, अपत्य. त्याला आपण काय म्हणू, अपत्य. ठीक आहे, अपत्य किंवा त्याला आपण चिल्ड्रन्स म्हणतो. तर पहा, अपत्य जर असेल तर खालच्या दिशेने ॲरो हा त्याचा काय आहे कोड आहे अपत्य. आता उदाहरणामध्ये पहा, ए हे बी चे वडील आहेत. कोण, ए हे बी चे वडील आहेत. कोण वडील आहेत, ए कुणाचे बी चे. पहा,
ए हे बी चे वडील आहेत. ए वडील आहेत म्हणजे मेल. ए कोण आहेत? वडील. कुणाचे? बी चे. मग ए हे बी चे वडील आहेत म्हणजे ए हे मेल असेल, पण बी नावाची व्यक्ती त्याचा मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते. म्हणजे बी चं जनर काय असेल? मेल किंवा फिमेल. ठीक आहे. ए हे बी चे वडील आहेत. ए वडील आहेत म्हणजे मेल आणि कुणाचे? बी चे. मग बी नावाची व्यक्ती या ए चा मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते, कारण मुलाचे पण वडील आणि मुलीचे पण वडील असतात. मग हे त्याचं आकृती तयार होईल. त्यानंतर ए हा बी चा मुलगा आहे. आता इकडे काय सांगितलं? ए हा बी चा मुलगा आहे. बी चा मुलगा आहे. कोण? ए. ए हा मुलगा आहे म्हणजे मेल. कुणाचा? बी चा. ए हा बी चा मुलगा आहे. बी चा मुलगा ए. मग बी चा मुलगा ए, पण बी नावाची व्यक्ती त्या ए ची आई पण असू शकते किंवा वडील पण असू शकतो, म्हणजे एम किंवा एफ, मेल किंवा फिमेल. पहा, ए हा बी चा मुलगा आहे. ए कुणाचा मुलगा आहे? बी चा. मग बी नावाची व्यक्ती या ए नावाच्या व्यक्तीचा वडील पण असू शकतो किंवा आई पण असू शकते. त्यानंतर तिसरं, एक्स ही वाय ची आई आहे. आता काय सांगितलं पहा, एक्स ही वाय ची आई आहे. कोण आई आहे? एक्स. एक्स ही वाय ची आई. एक्स कोण आहे? आई. आई म्हणजे फिमेल आणि कुणाची? वाय ची आई आहे. ठीक आहे. एक्स ही वाय ची आई आहे. एक्स आई आहे म्हणजे फिमेल. कुणाची? वाय ची. पण वाय नावाची व्यक्ती त्या महिलेचा मुलगा असू शकतो किंवा मुलगी पण असू शकते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ए चं जेंडर आपल्याला मेल माहित आहे, पण बी चं मेल किंवा फिमेल. या ठिकाणी ए चं जेंडर आपल्याला मेल माहित आहे, पण बी चं मेल किंवा फिमेल. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये बेटा आपल्याला एक्स चं जेंडर माहित आहे फिमेल आणि वाय चं जेंडर मात्र मेल किंवा फिमेल असेल. पहा, 2 कोड पाहिले. आपण आता तिसरा कोड पाहू. पहिला कोड आपण पाहिला पती पत्नीचा, त्याच्यानंतर अपत्य, आणि जो तिसरा कोड आहे तो कोड आहे भावंडे. त्याला काय म्हणायचं? भावंडे. पहा, भावंडे. तर भावंडे म्हणजे काय सांगतो आता? समजा एखाद्या कुटुंबामध्ये एका जोडप्याला दोन्ही मुलंच आहेत. दोन्ही पण काय आहेत? मुले आहेत, बॉईज. तर त्यांना पण आपण काय म्हणायचं? भावंडेच म्हणायचं. दोन्हीच्या दोन्ही जर मुली असतील तर त्यांना सुद्धा काय म्हणायचं? भावंडेच म्हणायचं. एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तरी सुद्धा त्यांना काय म्हणायचं? भावंडेच म्हणायचं. ठीक आहे, भावंडेच म्हणायचं आहे. पहा मग आता, तर भावंडे हे जर रिलेशन आलं आपलं नातेसंबंधामध्ये, तर त्यासाठी आपल्याला बरोबरचं चिन्ह हे कोड वापरायचं आहे. आता बघा, ए हा बी चा भाऊ आहे. बघा काय म्हणते? ए हा बी चा भाऊ आहे. मग त्या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह येईल? बरोबरचं. कोण भाऊ आहे? ए भाऊ आहे ना. ए हा भाऊ आहे कुणाचा? बी चा. ए हा बी चा भाऊ आहे. मग ए भाऊ आहे म्हणजे एचं जनरल मेल, पण बी नावाची व्यक्ती त्याचा भाऊ पण असू शकते किंवा बहीण पण असू शकते, कारण भावाचाही भाऊ आणि बहिणीचा काय असतो? भाऊ. ठीक आहे. ए हा बी चा कोण आहे? भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ आहे, पण बी त्याची बहीण पण असू शकते किंवा भाऊ पण असू शकतो. त्यानंतर ए ही बी ची बहीण आहे. आता काय सांगितलं? ए ही बी ची बहीण आहे. दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं येईल? बरोबरच. ए ही बी ची बहीण. कोण बहीण? ए बहीण. ए ही बहीण आहे म्हणजे फिमेल. कुणाची? बी ची. ए ही बी ची बहीण आहे. ए बहीण आहे म्हणजे फिमेल, आणि या बी चं जर जेंडर पाहिलं तर मेल किंवा फिमेल. कारण ए बहीण आहे, मग बहीण ही भावाची पण आणि बहिणीची पण. म्हणजे या वाक्यामध्ये निश्चितपणे जेंडर कुणाचं माहित आहे? ए चं. ए ही बहीण आहे कुणाची? बी ची. मग बी नावाची व्यक्ती एचा भाऊ पण असू शकतो किंवा बहीण पण असू शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा पहा, ए आणि बी भाऊ आहेत. आता पहा, ए आणि बी भाऊ आहेत. म्हणजे ए आणि बी भाऊ आहेत म्हणजे दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह येणार बेटा? बरोबर चिन्ह येणार. आणि दोन्ही भाऊ आहेत म्हणजे हा पण मेल आणि हा पण काय असायला पाहिजे? मेल. ए आणि बी भाऊ आहेत, दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह मेल मेल. त्यानंतर ए व बी भावंडे आहेत. पुढचा मुद्दा, ए व बी काय आहेत? भावंडे आहेत. मग ए व बी भावंडे आहेत म्हणजे दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह घ्या? बरोबरच. पण भावंडे आहेत. मी आता सांगितलं होतं भावंडे म्हणजे दोन्ही मेल असू शकतात, दोन्ही फिमेल असू शकतात, किंवा एक मेल किंवा फिमेल असू शकतो. मग निश्चितपणे आपण यांचं जनरल आता सांगू शकतो का? नाही. हे भावंडे आहेत. ठीक आहे, हे भावंडे मेल किंवा फिमेल, आणि हे मेल किंवा फिमेल. समजा दोन्ही पण मुली आहेत तरी भावंडेच म्हणता येते. दोन्ही पण मुलं आहेत
भावंडेच म्हणता येते. एक मेल आणि एक फिमेल जरी असेल त्यांना आपण भावंडे म्हणू शकतो. ठीक आहे, एवढ्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे 3 कोड जर बेटा आपण लक्षात ठेवले, कोणते? पती पत्नी, अपत्य आणि त्यानंतर भावंडे, एवढे कोड जर आपण लक्षात ठेवले तर निश्चितपणे पहा, आता समोर जे येणारे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण याच्याच आधारावर सोडवणार आहोत. जसं की पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, जर पी हा यमचा भाऊ आहे. पहिलं वाक्य काय बघा, जर पी हा यमचा भाऊ आहे. पी कुणाचा भाऊ आहे? यमचा. पी यमचा भाऊ आहे. पी भाऊ आहे म्हणजे मेल आहे ना. पी हा यमचा भाऊ आहे. मग पहिल्या वाक्यावरून आपण एवढंच म्हणू शकतो की पी हा भाऊ आहे मेल कुणाचा? यमचा. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य पहा, क्यू हा यमचा मुलगा आहे. क्यू कुणाचा मुलगा आहे? यमचा. क्यू मुलगा आहे कुणाचा? यमचा मुलगा आहे. क्यू मुलगा आहे म्हणजे काय घ्या? मेल. ठीक आहे, त्यानंतर पीची मुलगी आर. कुणाची मुलगी? पीची मुलगी. पीची मुलगी आहे आर. मुलगी म्हणजे कोण घ्यायचं? फिमेल. पीची मुलगी आर हिचे टीसी लग्न झाले आहे. पहा मग, पीची जी मुलगी आहे ना आर, तिचं लग्न झालं आहे कुणासोबत? पीची मुलगी आर हिचे टी सोबत लग्न झालेले आहे. म्हणजे आर नावाच्या मुलीचा हा कोण असायला पाहिजे? पती. मग दोघांच्या मध्ये कोण चिन्ह येईल? क्रॉसचं. ठीक आहे, त्यानंतर पहा, हे झालं पीची मुलगी आर, तिचं लग्न कुणासोबत झालं आहे? टी सोबत. आता सांगितलं यम आणि यस या बहिणी आहेत. कोण? यम आणि यस या बहिणी आहेत बेटा. आता आपल्याला यमचं जनरल कळलं. यम आणि यस कोण आहेत? बहिणी. ही फिमेल आणि ही पण फिमेल. आता हे तिघं काय झाले बेटा? भावंडे. हे भावंडे झाले. या दोघी बहिणी आणि या दोघी बहिणीचा हा कोण झाला? भाऊ. तर आपल्याला काय विचारलं पहा, यसचे क्यूसी नाते काय? मग तुम्हाला मी आता सांगितलं होतं पुन्हा समोरचे आहे. यसचे क्यूसी नाते काय? म्हणजे हे यस नावाची जी व्यक्ती आहे ना, हे क्यू नावाच्या व्यक्तीची कोण आहे? मग यसचे क्यूसी नाते काय सांगा. हे क्यूची कोण? आई. क्यूची आई नाही बघा, क्यूची आई आणि क्यूच्या आईची कोण? बहीण. म्हणजे कोण झाली बेटा? मावशी. म्हणजे पर्याय नंबर किती? 2 असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल मावशी. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न दुसरा पहा, आता काय म्हणतो, जर डी हा केचा भाऊ आहे. डी कोण आहे? केचा भाऊ आहे. डी हा केचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह. डी हा केचा भाऊ आहे. बरोबर आहे का? डी भाऊ आहे म्हणजे मेल कुणाचा? केचा. त्यानंतर यम ही केची बहीण आहे. पहा, यम ही केची बहीण आहे. यम बहीण आहे म्हणजे फिमेल कुणाची? केची. केचं जनरल आपल्याला आणखी मिळालेलं नाही. बघा, यम ही केची बहीण आहे. यम केची बहीण म्हणजे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह येईल. आणि यम कोण आहे? केची बहीण आहे. त्यानंतर आर हे डीचे वडील आहेत. पहा, पुढचं काय म्हणते? आर हे कुणाचे वडील आहेत? डीचे. पहा, आर हे डीचे वडील. डीचे वडील कोण? आर. वडील म्हणजे कोण? मेल. ठीक आहे, आर हे डीचे वडील आहेत. आता आर फक्त डीचे वडील आहेत का? आर हे डीचा पण वडील आहे आणि सगळे भावंडे आहेत ना. मग आर नावाची व्यक्ती केचा पण वडील आहे आणि तो यमचा पण वडील आहे. त्यानंतर यस ही यमची आई आहे. यस कुणाची आई? यमची आई. मग यस ही यमची आई म्हणजे यस ही केची पण आई, कारण हे भावंडे आहेत. यस ही यमची आई. यस ही यमची पण आई आहे, केची पण आई आहे आणि डीची पण आई आहे. मग डीची आई म्हणजे कोण? यस ही यमची जशी आई आहे तशी डीची पण आई आहे. डीची आई म्हणजे आता हे यस नावाची व्यक्ती यमची कोण आहे? आई आहे. याचा अर्थ आरची कोण असेल? ती पत्नी. कोण? यस नावाची व्यक्ती पत्नी असेल कुणाची? आरची. ठीक आहे, यस ही यमची आई आहे. ठीक आहे, मग यमचे वडील कोण आहेत? आर. मग या यमची आई कोण आहे? यस. मग हे दोन कोण झाले? पती पत्नी. आता आपल्याला विचारलं बेटा, केचे आरसी नाते काय? पहा मग, केचे कुणाशी? आरसी. केचे मला सांगा, या चारही वाक्यावरून आपल्याला या केचं जनरल कळालं का? नाही, निश्चितपणे जनरल कळालं नाही. म्हणजे मेल किंवा फिमेल घ्या. मग आता आपल्याला विचारलं काय, तर कुणाचे? केचे कुणाशी? आरसी. म्हणजे के नावाची व्यक्ती या आर नावाच्या व्यक्तीची कोण आहे? मला सांगा,
आर नावाचा पुरुष आहे आणि त्याचे हे लेकर आहेत ना. मग आपल्याला विचारलं के चे आरसी नाते काय. के नावाची व्यक्ती आर नावाच्या व्यक्तीची आपण मुलगा म्हणू शकतो का? नाही. किंवा निश्चितपणे मुलगी म्हणू शकतो का? नाही. मग मुलगा निश्चित म्हणता येणार नाही, मुलगी निश्चित म्हणता येणार नाही, पण एवढं निश्चित की मुलगा किंवा मुलगीच असायला पाहिजे. ठीक आहे, कारण जेंडर निश्चित नाही म्हणून. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा पहा. प्रश्न तिसरा काय म्हणतो, फरजाना व तस्लिमा बहिणी आहेत. चला, फरजाना फरजाना आणि तस्लिमा काय आहेत? बहिणी. तस्लिमा. आता या ठिकाणी मेल फिमेल लिहिण्याची गरज नाही, कारण सरळ नावावरून आपण समजू शकतो. फरजाना आणि तस्लिमा कोण आहेत? बहिणी आहेत. त्यानंतर अलीम आणि अकबर भाऊ आहेत. ठीक आहे. आता अलीम आणि अकबरचा इकडे काहीच संबंध नाही. फरजाना आणि तस्लिमा बहिणी आहेत आणि इकडे काय सांगितलं, अलीम आणि अकबर काय आहेत? भाऊ आहेत. अलीम आणि अकबर काय आहेत? भाऊ आहेत. त्यानंतर पुढं अलीमचा मुलगा अहमद. कुणाचा मुलगा? अलीमचा मुलगा अहमद. या अलीमला एक मुलगा आहे, त्याचं नाव काय सांगितलं? अहमद. अलीमचा मुलगा कोण? अहमद. तस्लिमाचा भाऊ आहे. पहा आता, अलीमचा जो मुलगा आहे अहमद, तो कुणाचा भाऊ? तस्लिमाचा. म्हणजे अलीमचा हा जो मुलगा आहे अहमद, तो तस्लिमाचा भाऊ. म्हणजे इथं बरोबर चिन्ह द्या आणि इथं काय लिहा? अहमद लिहा. ठीक आहे. आता अहमद जर इथं लिहिलं तर बेटा अहमदच्या वर कोण आहे? अलीम. आणि अलीमचा भाऊ कोण आहे? अकबर. ठीक आहे. म्हणजे आता ही माहिती आपण इकडे घेतली ना, हे कॅन्सल करून टाका. ठीक आहे. आता हे कॅन्सल करा. आता पहा, आपल्याला विचारलं काय, तर अकबरचे फरजांशी नाते काय? अकबरचे फरजांशी नाते काय? म्हणजे हा अकबर नावाचा व्यक्ती या फरजांचा कोण आहे? मला सांगा, या तिघांचे हे कोण? वडील. कारण हे तिघ भावंडे आहेत ना, फरजाना, तस्लिमा आणि अहमद. सगळे काय आहेत आता? भावंडे. आणि आपल्याला विचारलं अकबरचे फरजानाशी नाते काय? मला सांगा, फरजानाचे हे कोण? वडील. आणि वडिलाचा हा कोण? भाऊ. म्हणजे कोण झाला? काका. पर्याय नंबर 2. याचं उत्तर असेल काका. ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न बघा काय म्हणतो. प्रश्न चौथा, कल्याणी ही विनाची सासू आहे. पहा, कोण सासू आहे? कल्याणी. कुणाची? विनाची सासू. ठीक आहे. कल्याणी ही विनाची सासू असून विना ही अशोकची वहिनी आहे. हे पहिलं वाक्य बघा. आता मला सांगा, कल्याणी विनाची सासू म्हणजे विनाच्या पतीची आई कोण? कल्याणी. कल्याणी विनाची सासू. ठीक आहे. आता या ठिकाणी मी काय लिहितो? विना. 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 कल्याणी कोण आहे? या विनाची सासू. कल्याणी ही विनाची सासू. मग विनाचा कोणीतरी हा पती असेल. या ठिकाणी आपण बॉक्स घेऊ. ठीक आहे. विनाचा हा कोण? पती. आणि विनाच्या पतीची आई कोण आता? कल्याणी. म्हणजे या ठिकाणी दिसते की नाही पहा, कल्याणी कुणाची सासू दिसली पाहिजे? कल्याणी ही विनाची सासू. म्हणजे विनाच्या पतीची कोण? आई. कल्याणी विनाची सासू असून विना ही अशोकची वहिनी. आता ही विना कुणाची वहिनी आहे? अशोकची. मग विना ही अशोकची जर वहिनी असेल बेटा, तर विनाचा जो कोणी पती असेल त्याचा भाऊ कोण? अशोक. है ना. अशोकचा हा कोण झाला? भाऊ. आणि भावाची पत्नी म्हणजे वहिनी. सांगितलं विना ही अशोकची वहिनी आहे. म्हणजे या बॉक्समध्ये जो कोणी व्यक्ती असेल विनाचा पती, हा त्याचा अशोक कोण झाला? त्याचा भाऊ झाला. पुढं, धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. पहा, धीरज बद्दल काय सांगितलं? धीरज हा सुदीपचा सासरा. धीरज कोणाचा सासरा आहे? सुदीपचा सासरा असून असून अशोकचा एकुलता एक भाऊ. अशोकचा एकुलता एक भाऊ कोण सांगितलं? धीरज. धीरज सुदीपचा सासरा आणि अशोकचा एकुलता एक भाऊ. मग अशोकचा एकुलता एक भाऊ म्हणजे हाच असेल ना, कोण? धीरज. हाच धीरज असायला पाहिजे, कारण धीरज हा अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. आणि आणखीन काय सांगितलं? धीरज हा सुदीपचा सासरा. मग धीरज नावाचा व्यक्ती सुदीपचा सासरा म्हणजे धीरजची जी कोणी मुलगी असेल ती मुलगी कुणाची पत्नी असेल? सुदीपची. कुणाची मुलगी असेल ती? सॉरी, पत्नी असेल सुदीपची. पहा,
धीरज हा सुदीपचा सासरा. धीरज कुणाचा सासरा? सुदीपचा. म्हणजे धीरजची मुलगी कुणाला आहे? सुदीपला. आणि अशोकचा एकुलता एक भाऊ कोण आहे? धीरज. म्हणजे हाच व्यक्ती कोण असायला पाहिजे? धीरज. तर कल्याणीचे अशोकशी नाते काय? आता विचारलं काय? कल्याणीचे कुणाशी? अशोकशी नाते काय? म्हणजे कल्याणीचा रोल सांगायचा आहे अशोकच्या संदर्भात. मग कल्याणीचे अशोकशी नाते काय? मला सांगा बेटा. धीरजची कल्याणी कोण आहे? आई. मग हे दोघं जर भाऊ असतील तर अशोकची पण ती कोण झाली? आईच झाली. म्हणजे पर्याय नंबर किती येणार? 3. आई असेल. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो आता. चला. यम हे बीचे वडील. पहा काय सांगितलं? यम हे बीचे वडील. यम वडील आहेत कुणाचे? बीचे. बरोबर. मला सांगा यम हे काय आहे? यम हे बीचे वडील आहेत. पण लगेच घाई करू नका. बीचं जनरल आता यम किंवा एफ लिहू नका. का? समोरच्या वाक्यावरून आपल्याला ते कळू शकते. सध्या तर पहा पहिल्या वाक्यावरून यम हे बीचे वडील आहेत. बीचे वडील कोण? यम. त्यानंतर यन ही सी ची मुलगी आहे. वाक्य थोडं स्किप करा. का? कारण यन आणि सी पैकी तो कुणीही नाही. त्यामुळे पहिलं वाक्यावरून आपल्याला माहिती मिळाली यम हे बीचे वडील आहेत. दुसरं वाक्य स्किप करा. पुन्हा सी ही यमची मुलगी आहे. सी कुणाची मुलगी आहे? यमची. सी ही यमची मुलगी आहे. मग हे बी सुद्धा यमचं काय आहे? अपत्य. मग सी ही यमची मुलगी. या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह. सी कुणाची मुलगी? यमची. यमची मुलगी कोण आहे? सी. म्हणजे यमचे दोन काय झाले? अपत्य. सी ही यमची मुलगी आहे. आता जा दुसऱ्या वाक्याकडे. यन ही सी ची मुलगी आहे. आता यन कुणाची मुलगी? दुसरं वाक्य. यन ही सी ची मुलगी. या सी ची मुलगी कोण सांगितलं? यन. मुलगी म्हणजे फिमेल. यन ही सी ची मुलगी आहे. बेटा तिन्ही वाक्य संपले. पण या तिन्ही वाक्यावरून आपल्याला एका व्यक्तीचं मात्र जेंडर कळलं नाही. ती व्यक्ती म्हणजे कोण? बी. मग बीचं जेंडर यम असू शकते किंवा एफ. म्हणजे ते पुरुष असू शकतो किंवा स्त्री पण असू शकते. तर आता आपल्याला काय विचारलं पहा. बी चे एनसी नाते काय? कुणाचे? कुणाचे विचारले पहा. या बी चे कुणाशी एनसी नाते काय? म्हणजे बी चे एनसी नाते काय म्हणजे बी नावाची व्यक्ती एन नावाच्या व्यक्तीची कोण आहे? आता मला सांगा एनची ही कोण? आई. मग एन नावाच्या व्यक्तीची ही आई. आईचा भाऊ असेल तर है ना. एन नावाच्या व्यक्तीची आई. आईचा भाऊ असेल तर मामा. आईचा भाऊ असेल तर मामा. आणि आईची बहीण असेल तर मावशी. पण निश्चित माहित नाही. पण एवढं माहित आहे की मामा किंवा मावशी. मामा किंवा मावशी म्हणजे बघा पर्याय नंबर किती? 2. मामा किंवा मावशी. तर बेटा आपल्याला जर नातेसंबंधावर या प्रकारचे आणखी प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला निश्चितपणे जो कोड आहे पती पत्नीचा कोड क्रॉस, त्यानंतर त्याला म्हणून आपण अपत्य आणि याला म्हणून आपण भावंडे, हे 3 कोड जर आपण लक्षात ठेवले तर अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या तो प्रश्न आपण एकदम व्यवस्थितपणे न चुकता सोडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.